एकीकडे निवडणुकांच्या प्रचाराची धामधूम सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्राची तहान मात्र टँकरला टांगली गेलेली आहे। मराठवाड्यामध्ये तर कोणत्याही गावामध्ये गेलं की गावाच्या कमानीखाली स्वागताला रिकाम्या पिंपांची रांग दिसतीये। बायाबापे आणि चिल्ल्यापाल्यांच्या घशाला कोरड पडलेली आहे, तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या बागांचा जागच्या जागी कोळसा झालाय। पाण्याविना चाराच मिळत नसल्यानं जनावरांची ही पोटं खपाटीला गेली आहेत। पाहुयात पाणी कसं आटलंय आणि ते डोळ्यात कसं साठलंय हे दाखवणारा कृष्णा केंडे यांचा विषण्ण करणारा हा स्पेशल रिपोर्ट। दीड वर्षापासून आमची पाण्याचीच प्रॉब्लेम आहे। पुरलं तर बचत करावं लागतं, पाण्याला पण बचत करावं लागतं। डोक्याला केस नाही राहिले आमचे पाणी आणून। मराठवाड्यातला सर्वाधिक टँकर सुरू असलेला जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर। गावागावात गेलं की कमान पाहायला मिळते। रामराम पाहुणं आपल्या गावात स्वागत आहे, मात्र हल्ली ही कमान काही दिसत नाहीत, दिसतात अशा प्रकारचे ड्रम, आणि ते ड्रम सांगतात पाणी टंचाई तुमचं स्वागत करते। अशा प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचे ड्रम पाहायला मिळतात आणि त्यामध्ये जितकं पाणी मिळेल तेवढं साठवून घेण्यासाठीची धडपड या ठिकाणी महिलांची सुरू असते। खरं तर गावामध्ये अशा प्रकारची पाण्याची योजना आहे, परंतु या योजनेला जर आपण पाहिलं तर या नळातून पाणी कधी आलं असेल का माहीत नाही। हे पूर्णपणे आता ही फिरणंही एवढी कठीण झालंय, इतकं जड झालंय, कारण की ह्याला फिरायची सवयच माहीत नाही। या नळाला हे नळ कोरडे आहेत। हजारो रुपये, कोट्यावधी रुपये खर्च करून, लाखो रुपये खर्च करून अशा प्रकारची योजना आणली खरी, मात्र ह्या योजनेला विहिरीतच पाणी नाही तर ते नळाला कुठून येणार अशा प्रकारची परिस्थिती आहे। पाण्याची कधी तर येतं टँकर? ते 8 दिवसात 8 दिवसात आम्हाला, आणि दीड वर्षापासून आमची पाण्याचीच प्रॉब्लेम आहे। मग कसं भागता 8 दिवसात? सर असा थोडंफार गावात नाही विकत घ्यावं लागतं आम्हाला। बरं, काय हंडा विकत घेता पाणी तुम्ही? 10 रुपये 3 हांडे, 10 रुपये 3 हांडे, 3 रुपये हंडा घेतो। 5 रुपयांनी एक हांडे घेत असतो आम्ही प्याला, त्याच्यात काय भागत नाही। बरं, काय तुमची काय हालत आहे पाण्याची? बेकार आहे का? आमची तशी झालं ते काय करा, ढोर आहे आमच्या जवळ 10-12, लई दैन राहते आमची, कसं तरी कुठून आणून पाणी पाजावं लागतं। जनावरे आमच्या जवळ 10-12, माणसं आहे 20 माणसं आहे घरात आमचे, मग त्याला कसं काय करावं आम्ही पाणी? कोणी आले होते ना सर, मत मागितले पाण्याचे? हा, पाण्याचे विचार सुविधा करून देऊ म्हणून व्यवस्था असं सांगू ते आम्हाला, व्यवस्था करू। पाण्याची व्यवस्था होईल म्हणे, तुम्ही मतदान करा म्हणे, यावर्षी नक्की पाण्याची सुविधा होईल। बरं, असं किती वर्षापासून ऐकताय तुम्ही? आता लग्न झाले आमचे 25 साल असं करीत वापरीत आलो। डोक्याला केस नाही राहिले आमचे, पाणी आणू लांब हिर पाना तुम्ही जवळ आहे का पाणी? धरण इथून 28 किलोमीटर सर, तरी आम्हाला 20-30 वर्षापासून इकडे पाण्याची इतकी गंभीर परिस्थिती आहे की पाणी आमच्या जवळ असून आम्हाला पाणी मिळत नाही। मग तो धरण आमच्या काय कामाचं? आमच्या जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यामध्ये पाणी पुरवलं जातं इथून, मग आम्ही पाणीपासून वंचित का? विकत घेता पाणी? हा, विकत बी घ्यावं लागतं काही टाइमवर, विकत बी घ्यावं लागतं। 50 रुपये ड्रम, 50 रुपये ड्रमने घ्यावं लागतं। भरतं का टँकर आल्यावर? नाही। हे एकटे सगळे तुमचेच आहेत का दुसऱ्याचे कुणाचे? मेरे भारत की गोली का बोल वाला, इसका गाय का पाला तेराला, जिसमें गाया पूछने लगा भैया कहाँ रहने वाला? ये भारत का गोला बना है मेल, आगे एक जन पीछे देश चल जाओ जगमेल। जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावात पाण्याची पाईपलाईन केली अशा प्रकारचा दावा सरकारचा आहे। आत्ताही या गावामध्ये जल जीवन मिशन हर घर जल हर घर नल अशा प्रकारचा बोर्ड लावलाय, मात्र त्या बोर्डच्याच खाली जर आपण पाहिलं तर नळ नाहीये, तिथे तुम्हाला पाहायला मिळतील पाण्याच्या टाक्या।
जिथं माणसालाच पिण्यासाठी पाणी नाही तिथं झाडांची काय अवस्था. मी पाचोड मधल्या एका मोसंबीच्या बागेमध्ये आहे आणि पाण्याअभावी ही संपूर्ण बाग जळून खाक झाली आहे. फळं कशी लागली आहेत आणि तिची अवस्था काय आहे हे मी तुम्हाला दाखवतो. थोडंसं बारकाईनं जर आपण बघितलं तर ही फळं मोठी देखील झालेली नाहीत, त्याआधीच ती जळून खाक झालेली आपल्याला पाहायला मिळतात. ही मोसंबीची फळं जळाली नाही आहेत, शेतकऱ्यांची स्वप्न जळून खाक झाली आहेत. कारण की आपल्या लेकराप्रमाणे जपलेलं हे मोसंबीचं झाड त्याच्या डोळ्या देखत पाण्याअभावी जळून चाललंय. हे जळून जाऊ नये म्हणून ठिबक केलं, मात्र ज्यातून केलं म्हणजे ज्या विहिरीतून त्याला पाणी येणार होतं ती विहीरच या ठिकाणी कोरडी ठाक पडलेली आहे आणि त्यामुळे मोसंबीच्या बागांची ही अशी अवस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते. डोळ्या देखत हे सगळं जळून चाललंय. काय भावना आहेत तुमच्या? किती जपलं होतं खरं तर या मोसंबीच्या बागेला तुम्ही? पाणीच नाही तर काय करणार सर. पण 7-6 वर्षापासून पाणी देत 8 वर्ष झाले या झाडाला, पण पाणीच नाही राहिलं. सततचा दुष्काळ हे ते परिणाम, भरपूर खर्च झाला. ठिबक केली, विहीर खांदली, पाणीच नाही ते काय. अगदी अशीच ही फळं जळाली नाहीत तर शेतकऱ्यांची स्वप्न जळून खाक झालेली आहेत. 7 वर्ष आपल्या मुलाप्रमाणे जपलं, मात्र लहरी निसर्गानं इथल्या बागेची अवस्था इतकी बिकट केलेली आहे की शेतकऱ्यांना ते सांगणंही कठीण आहे. त्याचे 7 वर्षाचे कष्ट वाया गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही सगळी स्थिती केवळ भयान दुष्काळामुळं आणि लहरी निसर्गामुळे पाहायला मिळते मराठवाड्यातल्या मोसंबीचा आगार असलेल्या पाचोडमध्ये. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.